नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रामायणातला एक प्रसंग असा सांगितला जातो जेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. ही लंका जरी सोन्याची असली तरीही ती मला आवडत नाही, कारण माझी माता आणि माझी मातृभूमी ही मला स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ वाटते. प्रेक्षक हो, आपण नेहमी आपल्या वैभवशाली भारतीय संस्कृतीचा, भारतीय परंपरेचा, तत्वज्ञानाचा गौरव करत असतो. त्यातही महाराष्ट्रामध्ये जी संत परंपरा आहे, जे अध्यात्माचे विचार सांगितलेले आहेत, त्याच्याही बद्दल आपण लिहितो, बोलतो, वाचतो. पण एका बाजूला काही लोकांच्या मताप्रमाणे या सगळ्याचा नक्की आजच्या काळामध्ये काय उपयोग आहे? आजच्या भाषेत बोलायचं झालं तर या सगळ्याची युटिलिटी व्हॅल्यू म्हणजेच उपयुक्तता मूल्य नेमकं काय आहे, असा काहींचा रोख असतो प्रश्नाचा. म्हणूनच आज आपण हॅलो सह्याद्रीच्या या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलंय, ज्याच्यामध्ये आपली भारतीय परंपरा असेल, संत वाङ्मय असेल, विशेषतः ज्ञानेश्वरी आणि या सगळ्याचा आधुनिक काळाशी काय सुसंगती आपल्याला लावता येईल याचा विचार आजच्या कार्यक्रमामध्ये आपण करणार आहोत. आणि त्यासाठी याच क्षेत्रातल्या अतिशय मोठ्या अधिकारी व्यक्तीला आपण इथे बोलवलेलं आहे, आमंत्रित केलेलं आहे. हरिभक्तपरायण नामदेव महाराज शास्त्रीजी यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं आहे, जे सध्या भगवानगड इथल्या गादीचे उत्तराधिकारी म्हणून कार्य करत आहेत. गेली सुमारे 4 ते 5 दशकं तन मन धन अर्पून देव, देश आणि धर्म यासाठी ते कार्यरत आहेत. आणि प्रामुख्याने ज्ञानेश्वरी आणि तिची आधुनिक उपयुक्तता, आधुनिक सुसंगती काय आहे याचा प्रचार ते जनसामान्यांमध्ये करत असतात. ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या माध्यमातून नवी जी पिढी आहे, तरुण जी पिढी आहे, त्यांच्यापर्यंत या संत वाङ्मयाची रुजवण करण्याचं फार मोठं कार्य ते करतायत. म्हणूनच आपण त्यांच्याकडनं या विषयावर आज मार्गदर्शन करून घेणार आहोत. शास्त्रीजी, आमच्या हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. या कार्यक्रमाला सुरुवात करतानाच मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आळंदीमध्ये जी वारकरी शिक्षण संस्था आहे, जी वारकरी संप्रदायाचं सांप्रदायिक शिक्षण देणारा अभ्यासक्रम चालवते, तिला एक शताब्दी झाली, तिची अशी मोठी परंपरा आहे. याच संस्थेमध्ये आपण या संप्रदायाचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली, तर आम्हाला या संस्थेबद्दल आणि आपल्या या शिक्षणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. विष्णू महाराज जोग, जे स्वातंत्र्य काळामध्ये पण होते आणि लोकमान्य टिळकांचे मित्र होते, यांना उपरती झाली आणि ज्ञानोबांचा साक्षात्कार झाल्यानंतर ते आजान वृक्षाखाली ज्ञानेश्वरीची त्यांनी पारायणे केली. त्यांचे एक शिष्य होते बंकट स्वामी महाराज. खूप सुंदर इतिहास आहे त्यांचा. मराठवाड्यातले लोक सहसा ऊस तोडणी कामगार किंवा कामगार म्हणून मराठवाडा सोडून आजही इतरत्र जातात. ते त्या काळामध्ये बंकट स्वामी महाराज उदरनिर्वाहासाठी इगतपुरीला आले होते. आणि इगतपुरीमध्ये जे स्टेशन मास्तर होते ते विष्णू महाराज जोग यांचे बंधू होते. आणि त्या काळामध्ये इगतपुरी हे स्टेशन हिल स्टेशन मानलं जात होतं. मग तिथं ते आराम करायला आल्यानंतर आळंदीचे एक महाराज आपल्याकडे आलेले आहेत, म्हणून आपण भजन करू. 5-6 जण महाराजांच्या पुढं भजन करू लागले. त्यात बंकट स्वामी महाराजांचा जो आवाज आहे तो त्यांना फार आवडला आणि मग तिथून घेऊन आपल्या घरी नेलं त्या काळामध्ये बंकट स्वामी महाराजांना. आणि घोरड्या डोंगरावर ज्ञानेश्वरी पाठ करण्यासाठी त्यांना ठेवलं. ज्ञानेश्वरी गाथा पाठ झाल्यानंतर शिष्य बनून त्यांना अर्थ सांगितला आणि प्रचाराला आज्ञा दिली. मग
जोग महाराजांनी जरी ती वारकरी शिक्षण स्थापन केले असेल, पण ती इच्छा होती बंकटस्वामी महाराजांची. शिष्याच्या इच्छापूर्तीसाठी 1918 साली ती वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाली, चैत्र पाडव्याच्या दिवशी, आणि तिची आता शताब्दी झाली. आणि खूप गरीब लोकांनी आणि चांगल्या लोकांनी त्या संस्था रुजावी म्हणून मदत केली. हा एक इतिहास झाला. पण त्याचे विद्यार्थी फार मोठे आहेत. गोनी दांडेकर हे जोग महाराजांचे विद्यार्थी आहेत, आणि त्याच्यापैकी तिथले शिक्षक म्हणून जे लाभले ते आदरणीय मामासाहेब दांडेकर होते. म्हणजे बंकटस्वामी महाराज, मामासाहेब दांडेकर महाराज, लक्ष्मणबाई इगतपुरीकर आणि मारुती महाराज गुरव हे 4 शिष्य त्या संस्थेचे संचालक झाले. आणि तिथून ती संस्था आज तागायत चालू आहे. अशी संस्था आहे ती, विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही. मी 78 साली ॲडमिशन घेतलं आणि 78 ते 82 हा कोर्स केला. आणि त्याच वेळेस मी ज्ञानेश्वरी पण पाठ केली 4 वर्षांमध्ये. आणि ज्ञानेश्वर महाराजांना अजून सखोल कळण्यात यावं याकरता न्यायशास्त्राचा अभ्यास केला. न्यायशास्त्र शब्दाचा अर्थ आहे तर्कशास्त्र, विचार कसा करावा याच्यावर विचार करणारं शास्त्र. आणि त्याचं मी स्वामी काशिकानंदजी महाराज महामंडलेश्वर, आनंदवन आश्रम कांदिवली यातून 7 वर्ष मी केवळ न्यायशास्त्राचा अभ्यास केला. आणि तिथे तुम्ही गुरुकुल पद्धतीने केला. तो एक अनुभव कसा असतो, आणि आजकाल गुरुकुल पद्धती कितपत उपयुक्त आहे असं आपल्याला वाटतं? गुरुकुल पद्धती ही इतकी चांगली आहे जिथं भगवान श्रीकृष्णाने अध्ययन केलेलं आहे. गुरुकुल पद्धतीमध्ये काय होतं, तो जो इतिहास आपण ऐकला कृष्णाचा, तर असं वाटतं की त्यांना जर लाकडं तोडायला जावं लागलं त्या बालवयामध्ये तर किती कष्ट असेल. खरंय खरंय. आणि ज्या वयामध्ये आज आपण सुविधा पुरवतो मुलांना, जी मुलं नाश्त्याला गेल्यानंतर 2,000-3,000 रुपये खर्च करतात ती 15,000 रुपयावर नोकरी नाही करू शकत. खरंय. आणि गुरुकुलमध्ये सुरुवातीलाच इतका त्रास दिला जातो आणि त्याला मानसिकदृष्ट्या मजबूत केलं जातं. अगदी खरंय. म्हणून त्याचं उत्तर आयुष्य सुखी होतं. आपण कॉलेजमध्ये कॉलेजचं आयुष्य सुखी करतो, उत्तर आयुष्य दुखी होतं. वा वा, खरंच आहे. म्हणून सुरुवातीला जेवढं तुम्ही मजबूत कराल, कमांडो ट्रेनिंग असू द्या, ती शारीरिक झाली, आणि गुरुकुलची मानसिक ट्रेनिंग झाली, तो मन एवढं मजबूत करतो की तो पुन्हा आयुष्यात हारतच नाही, आत्महत्या करत नाही तो. वा, खरंच खरंच. म्हणजे आजच्या भाषेत आपण बोलतो फिजिकल फिटनेस आणि ब्रेन फिटनेस, हे दोन्ही गुरुकुल पद्धतीतनं त्या विद्यार्थ्याला मिळतं. आणि सगळ्या प्रकारच्या कष्टांची आणि श्रमांची त्याला तिथे तयारी करून घेतली जाते की पुढे जीवनात येणारी आव्हानं पेलायला तो तयार झाला पाहिजे. आव्हानच राहत नाही अशी मानसिकता तयार होते. कसं असतं, एखादं श्रीमंत माणूस आहे, त्याला कुठल्याही आर्थिक आव्हानाला सामना करावा लागत नाही. ज्ञानोबांची ओवी आहे, मेरू पासोनी थोरे देह दुःखाची डोंगर आहे. देहाबरोबर मानसिक दुःखाचं डोंगरचे डोंगर जरी कोसळले, चित्त न दाटे, अंतःकरणात त्या दुःखाचा प्रवेश होत नाही. फारच सुंदर. ती गुरुकुल पद्धती आहे. हा त्याचा फायदा. हा, म्हणून ज्या काळात देश सुखी होता त्या काळात ती पद्धत होती गुरुकुल. आता सगळे सुशिक्षित आहेत, सगळे दुखी आहेत, तणावग्रस्त आहेत, नैराश्यग्रस्त आहेत, आणि आधुनिकतेच्या नावाखाली दोघी एकमेकाचं शोषण करतायत. म्हणून मला असं वाटतं की गुरुकुल पद्धती ही उत्तम आहे. आणि गुरुकुल पद्धतीमध्ये शिष्याच्या इच्छेप्रमाणे शिकवलं जात नाही, ब्रेन प्रमाणे शिकवलं जातं. पूर्ण विषय उतरवला जातो, टक्केवारी नसते तिथं, 100% असतं. वा. शास्त्रीजी, आपण वारकरी शिक्षण संस्थेबद्दल बोललो आणि तुम्ही ज्या गुरुकुल पद्धतीतनं न्यायशास्त्राचं शिक्षण घेतलं त्याही बद्दल बोललो. आता तुम्ही भगवानगडावर याच धर्तीवर ज्ञानेश्वर विद्यापीठ चालवत आहात आणि तरुण मुलांना तयार करतात. मी काय केलेलं आहे की जी मला मिळालेली सुविधा आहेत, शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फी नाहीत, हेच अधिष्ठान आहे त्या ज्ञानेश्वरी विद्यापीठाचं. 12वी पास झालेले विद्यार्थी भगवानगडावर विनामूल्य शिकतात. मी स्वतः रोज शिकवतो. आणि काशीतून आचार्य झालेले, वेदांताचार्य झालेले एक शिक्षक आहेत, ते ग्रामर शिकवतात.
आणि गेल्या 20 वर्षापासून आम्ही ते शिकवतो. बर. कॉलेज करून तुम्ही शिकू शकता, बर बर काशी विद्यापीठाची डिग्री घेऊन शिकू शकता, मराठवाड्याची डिग्री घेऊन शिकू शकता. कारण की भगवानगडाचं केंद्र डाव्या हाताला मराठवाडा आहे, हो 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 उजव्या हाताला पुणे विद्यापीठ आहे, पश्चिम महाराष्ट्र, आणि ज्याला संस्कृत माध्यमातून शिकायचं आहे ते आहेत. आणि हे विनामूल्य भगवानगडावर पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीतल्या लोकांना शिकवलं जातं. वा वा. आणि हा किती वर्षाचा अभ्यासक्रम असा? 6 वर्षाचा आहे. 6 वर्ष, 12वी नंतर 6 6 वर्षाचा वर्ष. अभ्यासक्रम. वा. आणि तो मग MA पण होतो आणि उदरनिर्वाहाचं साधन पण त्याला मिळतं आणि तो आपल्या पायावर उभं राहून तो जीवन जगू शकतो. शास्त्रीजी, आमच्या प्रश्नांना महत्त्वाची उत्तरं देतच आहात, पण आपण क्षणभराची विश्रांती घेऊयात. प्रेक्षक हो, शास्त्रीजींकडनं आपल्या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं घेणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आपण चर्चा करतोय, मार्गदर्शन घेतोय हरिभक्त परायण नामदेव महाराज शास्त्रीजी यांच्याकडून. आता थोडंसं मागे जाताना असं वाटतं की भारतीय संस्कृतीचा जेव्हा आपण परंपरेचा विचार करतो तेव्हा भारतीय प्राचीन परंपरा ही ऋषी परंपरा होती. ज्या काळात वेद उपनिषद निर्माण झाली ही ऋषी परंपरा आपण मानतो. आणि महाराष्ट्रामध्ये एक ज्ञानोबारायांपासून संत परंपरा सुरू झालेली आपल्याला दिसते. तर ह्या दोन ऋषी परंपरा आणि संत परंपरेमधला काही साम्य, भेद, वेगळेपणा आपण सांगू शकाल का? खूप छान प्रश्न आहेत. भारतातल्या लोकांना आजही हे संभ्रम आहे की नेमकं संत परंपरा आणि ऋषी परंपरा दोन्ही माहीत नाहीत. ऋषीसारख्या माणसाला ते संत समजतात आणि संतांकडून ती वेगळी अपेक्षा करतात. ही जी परंपरा आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे की कधीतरी जेव्हा मनुष्याला असं वाटलं की जग म्हणजे काय आहे, ही शंका जेव्हा निर्माण झाली तिथून अध्यात्म सुरू झालं. आणि त्या काळामध्ये विज्ञान शब्द न वापरता अध्यात्म शब्द वापरला जात होता. तर ऋषी आणि मुनी अशी दोन परंपरा आहे. मननात मुनीही मनन करतो तो ऋषी मुनी आहे. आणि दगड म्हणजे काय, माती म्हणजे काय, अणु परमाणू म्हणजे काय, याचा तळागाळापर्यंत ध्यानानी, योगानी, अभ्यासानी, प्रक्रियेनी, प्रॅक्टिकली जो तपास करतो तो ऋषी आहे. बरोबर. तर जिथपर्यंत मनुष्य जाऊ शकतो त्याची अंतिम स्थिती उपनिषद आहे. म्हणजे ऋषींचं कार्य संपलेलं आहे. कारण की आत्म्याच्या पुढे कोणाचा शोध नाही आहे. आणि तो आत्मा कसा आहे, अनुभवात कसा येतो, याचं सविस्तर वर्णन उपनिषदामध्ये आलेलं आहे. महांतम विभम आत्मानं मत्वा धीरो न शोचती. ऋषींचं कार्य संपलं, परंपरा थांबली ऋषींची. कारण की पूर्णत्वाला गेलात तुम्ही. बरोबर. पाणी तोपर्यंतच सागरापर्यंत धावतं जोपर्यंत सागर मिळत नाही. तसं आत्मा जिथे सापडला तुम्हाला ऋषी शांत झाले आणि पुढं परंपरा त्यांनी सांगितलेले आत्म्याचे अनुभव घेण्याची आली. बरोबर. तिथून संत परंपरा सुरू झाली. वा वा. म्हणजे ऋषी मुनींनी आपला शोध, आपलं अध्यात्म, आपलं विज्ञान, ज्ञान आत्म्यापर्यंत आणलं. आत्म्याचा अनुभव घेऊन पुढची परंपरा ही संत परंपरा आली. वा. मग तो आत्मा संतांनी अनुभव घेतला आणि तो गुरु परंपरेत देत आले. आणि मग संतांना दया आली की ग्रामीण भागातल्या लोकांना, श्रद्धाळू लोकांना आपल्या आतल्या चैतन्याबद्दल काहीच माहिती नाही, आतल्या विठ्ठलाबद्दल काही माहीत नाही. मग त्यांना त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या गेयतेमध्ये, त्यांच्या शब्दामध्ये, ग्रामीण शब्दामध्ये ओतण्याचा प्रयत्न केला त्यांनी. नंतर काही विद्वान आले, ते म्हणे संत जे आहेत ते सामान्य लोकांसाठीच आहेत. मग त्यांच्यासाठी त्यांनी अवघड अभंग लिहिले. काही अतिविद्वान होते त्यांच्यासाठी कूट अभंग लिहिले. म्हणजे संतांनी हे दाखवून दिलं की आम्ही केवळ ग्रामीण भागासाठी नाही आहेत. तुमची जर प्रतिभा जिरवायची असेल, अहंकार असेल तर आमचे कूट अभंग सोडवा. वा, खरंय. आमच्या ज्या काही योगिक प्रक्रिया आहेत त्या सोडवा. आणि सगळे शिकलेली माणसं ज्ञानेश्वरी न वाचता या प्रश्नाच्या अवतीभोवती आपलं जीवन जगतात. काही माणसं भिंतीला धडकत आहेत, चालवली का नाही, काही रेड्याच्या मागे आहेत, रेडा बोलू शकतो का नाही. पण ज्ञानेश्वरी कशी आहेत हे न सुचणं पाप आहे. अगदी खरंय.
कोणत्याही संताचा चमत्कार हा तत्कालिक त्या काळातला असतो, हम्म. सदैव टिकणारं ज्ञान असतं. वा वा, खरंय खरंय. ऋग्वेदापासून ज्ञानेश्वरीपर्यंत ज्ञानाचा प्रवाह आहे, हम्म, हम्म. अंधश्रद्धेचा किंवा लोकांचा प्रवाह नाही. बरोबर आहे. 700 वर्षापूर्वीचे ज्ञानोबा आहे, आजपर्यंत ज्ञानेश्वरी टिकलेली आहे. खरंच आहे. रूप पाहता लोचनी याचं वय 700 वर्ष आहे. या अभंगाचं बरोबर. आणि आत्ताचे गाणे 100 कोटी कमवून दुसऱ्या वर्षी गायब होतात. अगदी खरंय, अगदी खरं. म्हणजे रूप पाहताचं आयुष्य किती मोठं आहे, देवाचे द्वारेचं आयुष्य किती मोठं आहे. हम्म, हम्म. सुंदर ते ध्यानला 400 वर्ष झालेले आहेत. अगदी बरोबर आहे. हे का टिकलं जातं? हे श्रद्धाळू लोकांमुळे टिकलं जातं. शास्त्रीजी, त्याच्यातनंच एक उपप्रश्न असा येतो की ही जी संत परंपरा निर्माण झाली तुम्ही सांगितलं, आणि सामान्य ग्रामीण लोकांच्या आतल्या विठ्ठलाला जागृत करण्यासाठी किंवा तो त्यांना कळावा यासाठी, पण असं एक चित्र दिसतं की शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातले श्रद्धाळू वाचक वारकरी हे संत वाङ्मयाचा प्रचार जास्ती करतात, त्यांना जास्ती फॉलो करतात. खूप सुंदर प्रश्न आहे, तर असं का? चांगला प्रश्न आहे. काय होतं, श्रद्धाळू माणूस संशयरहित असतो, चटकन सिद्धांत ग्रहण करतो, शंका घेत नाहीत. वा. बुद्धिमान माणसाचा आत्मा संशयात्मा असतो. त्याला कुठलीही गोष्ट तो स्वतःच्या मुलावर संशय घेतो, पत्नीवर घेतो, आईबापावर घेतो. संतावर का नाही घेणार, तो ज्ञानावर का नाही घेणार? ही संशयात्मा विनश्यती, म्हणजे तुमचं ज्ञान शांतीसाठी पाहिजे. ज्ञानोबांची फार सुंदर व्हावी. ज्ञानाची व्याख्या फक्त माऊलीने करावी. ज्ञानोबा म्हणतात, जया माझी अचुंबित शांती असे, त्याला ज्ञान म्हणतात. जर ज्ञान संशयरहित करत असेल तुम्हाला, तरच तुम्ही ज्ञानी झाला असं समजा. वर्तमान काळात अहंकारासाठी ज्ञान आहेत, आणि अहंकारासाठी खूप सुंदर शब्द आहेत ज्ञानोबांचा. उकिरडा कशाने मोठा होतो? जितका कचरा वाढेल. फुगे केरे धालेपणे उकिरडा जैसा. ही जी भौतिक माणसं आहेत, प्रॉपर्टी वाढवत आहेत, अर्थ वाढवत आहेत, अनावश्यक वस्तू गोळा करतायत तुम्ही आणि मोठे होत आहेत. उकिरडा शब्द वापरले ज्ञानोबांनी. तुम्ही चैतन्यवान आहात, त्याचं दुःख नाही तुम्हाला, आत्मा हरवलाय तुमचा, आणि बुद्धीला प्राधान्य देऊन तुम्ही आज या जगामध्ये जगतायत. तुम्ही दुःखी आहात, तुम्ही संशयी आहात. ते निराकरण करायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा. वा. सो कॉल्ड बुद्धिवादी जे सध्या म्हणवणारे आहेत स्वतःला, की प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या याच्यावर घासून तुमचा घेणार, शब्द आणि खूप छान आहे. बुद्धिवादी आहेत, बुद्धिमंत नाहीत. बरोबर बरोबर. बुद्धिमंत जो आहे ना, बोलल्यानंतर बोलण्याचं जो परीक्षण करतो त्याला बुद्धिमान म्हणतात. न्याय शब्दाची व्याख्या आहे. बर. जसं मी न्यायाचार्य आहे. न्याय म्हणजे एक्झॅक्ट काय आहे? प्रमाणैहि अर्थ परीक्षणम न्याय. प्रमाणाच्या द्वारे अर्थाचं परीक्षण करणं याला न्याय म्हणतात. वा वा वा. तसं तुम्ही जे जे ऐकता, ज्ञानोबांची ओवी असेल, गाथा असेल, पिक्चरचं गाणं असेल, कानात तुम्हाला कुणीतरी सांगितलेलं असेल, ह्या सगळ्यांचा अभ्यास करा तुम्ही. तुम्ही परीक्षण करा, कानावर सगळं येऊ द्या. तुम्ही परीक्षण करा आणि तुम्हाला जे पाहिजे ते निवडा. त्याला बुद्धिमान म्हणतात. आणि बुद्धिवादी दुःखी आहेत. फार सुंदर फरक शास्त्रीजी सांगितला बुद्धिमान आणि बुद्धिवादी यातला. आणि हेही फार सुंदर सांगितलं की शांती जिथे आहे, समाधान आहे, तिथे ज्ञान आहे. तिथे एक शब्द फार महत्वाचा आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम. जे तुमचा प्रश्न होता, ग्रामीण भागातले लोक प्रचार करतात, ते श्रद्धावान आहेत, त्यांना ज्ञान आपोआप उपलब्ध होतं. मिळवतात असा शब्द नाही. बरोबर. लभते शब्द आहे, मिळतं त्यांना. बरोबर बरोबर. मिळवलं जातं असा शब्द नाही. शास्त्रीजी, आपण ही माहिती पुढे घेणारच आहोत. माझ्या मनात अजूनही बरेच प्रश्न आहेत, पण प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काही लोकांच्या मनामध्ये असं असतं की हे जे संत वाङ्मय आहे त्याची युटिलिटी व्हॅल्यू काय? आज आमच्या आयुष्यात एवढ्या सगळ्या झगड्यांना, संकटांना आम्ही तोंड देतोय, समस्यांना तोंड देतोय, याच्यामध्ये ज्ञानोबा राय आम्हाला नेमकं कशा पद्धतीने मार्गदर्शन करू शकतील? आधुनिक लोकांचा एक मी दोष सांगतो तुम्हाला. न्यायशास्त्रामध्ये खूप मोठा ग्रंथ आहे दिधितिकार म्हणून. दिधिती, त्यांच्यात एक वाक्य असं आलंय की माझ्या ग्रंथामध्ये तुम्ही दोष काढा, मला आनंद वाटेल.
पण दोष काढत असताना माझा भाव जाणला तर दोष काढा. वा. भावावबोध विहितम न दुनोति दोषः. कोणत्याही व्यक्तीमध्ये जर तुम्ही दोष काढायचा असेल त्याचा आशय समजून घ्या, मग दोष काढा. आधुनिक लोक आधुनिकतेच्या नावाखाली ज्ञानेश्वरीचा अर्थ कळत नाही, भाव कधी कळणार त्यांना? हे जे ज्ञानेश्वर वाङ्मय आहेत हे नेमकं काय याचा अभ्यास करा, याला श्रवण करा, आपल्या गुरुकडून श्रवण करा आणि मग तुम्ही दोष काढा की हे या काळात उपयोगी नाही म्हणून. योगातून जेव्हा संत होतो तेव्हा ब्रेन ज्यावेळेस 100% तुमचं चालतं, याच्यावर खूप मोठं विज्ञानाचं संशोधन आहे, तो आपला विषय नाही, त्यावेळेस तुम्हाला एकाच वेळेस भूत भविष्य वर्तमान दिसतं. हे हॉलिवूडच्या चित्रपटाने सिद्ध केलेले आहेत, ब्रेनवरच्या चित्रपटाने. तुम्हाला जर सांगायचं असेल तर लुसी नावाचा एक चित्रपट आहे. आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन वाढवतो तो आणि 100% ज्यावेळेस ब्रेन चालतं त्यावेळेस त्याला सगळ्या भाषा येतात. हे संशोधन आहे. सगळ्या भाषा येतात. जड वस्तूवर कमांड येते. ज्यांना भिंत चालवली नाही याच्यावर अविश्वास असेल त्याने ते पाहावं. आणि 100% ब्रेन चालत असताना आदिवासी मानव त्याच्या समोर येतो आणि भविष्यात होणाऱ्या दुर्घटना समोर येतात. आणि हे हॉलिवूडने आपल्याला शिकवावं हे दुर्भाग्य हे ज्ञानेश्वरीमध्ये पारधी ज्यावेळेस शिकार करायला जातो त्याच्याकडे किती सामग्री आहे हे ज्ञानेश्वरी त्या वस्तूंचं वर्णन आहे. पाशिके, पोती, वाघोरा, सुनी, ससाने, चिकाटी, खोचरा, गेहोनी निगती डोंगरा पारधी जैसे, हे वर्णन आहे एकदम ग्रामीण भागात जंगलात राहणाऱ्या माणसाचं. आणि राजा कसा निर्णय करतो, राजाचं मन कसं आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे एका व्यक्तीमध्ये हे 2 विषम संस्कृती ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही ब्रह्मज्ञानाचा बोध कसा आहे तो ज्ञानेश्वरीमध्ये आहे. राजकारण कसं केलं पाहिजे ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. प्राण्यांचे स्वभाव कसे ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. भक्त आणि सामान्य कसे ज्ञानेश्वरीमध्ये. याच्यापेक्षा पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला मी. स्त्रीच्या आहारी गेलेले लोक कसे वागतात याच्यावर ज्ञानोबांचे 50 ओव्या आहेत. बापरे. बर. गोत्र कुटुंबावंची. आता हे ग्रामीण भागातून शहरात नोकरी करायला आलेली जी माणसं आहेत ते जे या 21व्या शताब्दीमध्ये बोलतात ते 7व्या शताब्दीमध्ये त्यांचं बोलणं ऐकू येतं नेवा माऊलीला. आणि त्या ओव्या आहेत. या भागात येतात, ग्रामीण भागात आईबाप असतात आणि ते म्हणतात थोडे पैसे पाठव. त्यावेळेस तो उत्तर देतो माझं भागत नाही. हे उत्तर ज्ञानेश्वरीत आहे. गोत्र कुटुंबावंची. त्यांना सांगतो की माझी हालत खराब आहे, शहरात मी राहू शकत नाही. पण बाईनी स्त्रीची उणे होणे. बाईनी शब्दाचा अर्थ आहे मेकअप. तिला लागणाऱ्या साड्या, मेकअप इथं एकही पैसा कमी पडू देत नाहीत. वर्तमान काळात सुशिक्षित लोक जे जीवन जगतात, आई वडिलाकडे जे दुर्लक्ष करतात, त्यांनी यांना पैसा पुरवला असतो शिक्षणासाठी, हे उत्तर वयामध्ये त्यांना सांभाळते. पण त्यांची उत्तरं हे ज्ञानेश्वरी 13व्या अध्यायामध्ये आहेत. माकड गारुड्यांचे जैसे होय. ती सांगेल ते धर्म, ती सांगेल तो महाराज, ती सांगेल ते आचरण. खरंय खरंय. हे 700 वर्षापूर्वी असावं. म्हणजे हे सगळं चित्र 700 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांना दिसलेलं होतं आणि त्यांनी लिहून ठेवलेलं. आणि मग त्यांनी ज्ञानेश्वरीतून कोणाला काय मार्गदर्शन पाहिजे, कोणत्या समस्येतून त्याला सुटायचं आहे, त्या सगळ्या समस्येचं उत्तर आहे ज्ञानेश्वरी. वा. हा माणूस ज्ञानेश्वरी याला सुटायचा असेल तर काय करायला पाहिजे. झोपाळू लोक आहेत. माऊलीचे तर विनोद इतके सुंदर आहेत. एखाद्याला वरदान मिळालं की तुला मी एक चिरायू वरदान देतो, एक युगापर्यंत तुझं आयुष्यात. तो म्हणतो मला फक्त झोपच पाहिजे. ब्रह्मायू होई जे मा निदिलियाची आसीचे. झोपूनच राहावं. आणि जर तोंडात अमृत आले तर तो म्हणतो नंतर दे, पहिला झोपू दे मला. हेही माणसं ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानेश्वरी आधुनिक ग्रंथ आहे. समजत नाही हे मला समजतं. पण चांगली गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर मेहनत लागते ना. एक 500 रुपये प्राप्त करण्याकरता तुम्ही मेहनत करता.
आत्म्यासाठी जे ज्ञान आहे त्यासाठी मेहनत करावी लागेल ना. आयतं तर तुमच्या तोंडामध्ये येणार नाही. खरंय. म्हणून ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य असं आहे की ती आधुनिक प्रत्येक समस्येचं उत्तरासाठी ती सज्ज आहे, रसिक आहे. आपण तिच्याकडे तसं पाहिलं पाहिजे आणि तिला शरण गेलं पाहिजे अभ्यासासाठी. अगदी योग्य बोलताय तुम्ही. अगदी बरोबर. पण जशी जिलेबी पाकातून बुडवून काढावी तसं सिद्धांत आणि शिकवणी नवरसातून माऊलींनी बुडवून काढलेली आहे. वा वा वा. म्हणून तुम्ही जेव्हा ओवी ऐकता, उपदेश पण आहेच, पण गोडवा पण आहेत, गारवा पण आहेत. जेव्हा ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगत असताना निवृत्तीनाथ ऐकतात, तर निवृत्तीनाथांचे काही उद्गार आहेत त्याच्यामध्ये. भावार्थाची पडे गार, म्हणजे तुझा जो भाव आहे तो हृदयामध्ये गारवा निर्माण करतो. जी लोक आत्ता वर्तमान काळात वैफल्यग्रस्त आहेत, नैराश्यग्रस्त आहेत, भरकटलेली तरुण पिढी आहे, कोणाच्या तरी मागे मोबाईलच्या मागे जाणारी आहेत, माध्यमामागे जाणारी आहेत, हे मृगजळ आहेत, ठोस नाही आहेत. तो ओवी तुमच्या अंतःकरणाला गारवा देते. वा वा. निवलेल्या अमृताचा साठा असं एका ठिकाणी म्हणतात हा, आहे. टिकलिया सुखाचा परिमळ, निवालिया अमृताचा कल्लोळ, ऐसा कोवळा आणि रसाळ बोलबोलीला. वा वा. आणि छान प्रश्न विचारला. ज्ञानोबांचे एक वैशिष्ट्य सांगतो, पृथ्वीवर आजपर्यंत कोणी ते शब्द वापरलेले नाहीत. साजूक तूप तुम्हाला माहिती आहे, साजूक सुख ज्ञानेश्वरीत आहे. वा वा वा. क्या बात आहे. आणि हा शब्द ज्ञानोबांचा आहे, साजूक सुख. ही संकल्पना सुद्धा लोकांना कळत नाही. ही ज्ञानेश्वरी इतकी श्रेष्ठ आहेत. आधुनिक पोरांचं तर सोडून द्या, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस त्यांनी पहिलं पाक्षिक काढलं, त्याच्या मुखपृष्ठावर ज्ञानेश्वर महाराजांची ओवी होती. हृदयाचे ढिलेपण येत निकेयासी नव्हे कारण. म्हणजे भारतरत्न ते विचारवंत आहेत ना, ते जर ज्ञानेश्वरीच्या ओव्या मुखपृष्ठावर टाकतात, येणाऱ्या नंतरच्या काळामध्ये 2-2 ओव्या त्यांच्या हेडिंगवर आहेत, ज्ञानोबांच्या ओव्या. मग त्यांच्या इतके तुम्ही बुद्धिमान आहेत का? खरंय. त्यांच्या इतकं तुम्ही स्वतःला घडवणारे समजता का? समाज सुधारक असो, बुद्धिमान असो, कोणीही असो, तेवढी स्ट्रॉंग तुम्ही नाही आहेत. पण ते जर ज्ञानोबाला मानतात, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात, तुम्ही कोण आहात? खरंय. कुठला अभिमान आहे तुमच्यामध्ये? ज्ञानेश्वरीला समग्र शरण जाता येत नाही, शब्दांना शरण जा. कारण की समग्र ज्ञानेश्वरी पृथ्वीवर आजपर्यंत माऊली आणि निवृत्तीनाथ सोडून कोणाला कळालेली नाही. बरोबर. अगदी खरंय. म्हणून तुम्हाला काही अंश पाहिजे असेल, त्या अंशाला, त्या ओवीनं तुम्ही शरण जा आणि त्यांचा प्रसाद घेऊन तुम्ही सुखी व्हा. अंतनी निर्मळ वाचेने रसाळ असं व्यक्तिमत्व आहे शास्त्रीजींचं, आणि त्याच पद्धतीने ते आपल्याला मार्गदर्शन ज्ञानेश्वरीच्या संदर्भात करतायत. आपण हे पुढेही घेत राहणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. ज्ञानेश्वरीचा कळस अध्याय असलेलं पसायदान आहे. श्रद्धाळू वाचक ते वाचतच असतो, श्रद्धेने वाचतो, आणि बुद्धिमंत जे आहेत तेही ते वाचत असतात, सुशिक्षित लोकही ते वाचत असतात. तर या दोघांच्या वाचनामध्ये पसायदानाचा नेमका कसा फरक असतो, आणि पसायदान हे मानवता किंवा विश्वधर्म हा नेमका कसा सांगतो? 2-3 गैरसमज पहिल्यांदा मी काढतो पसायदानबद्दल. श्रद्धावान लोकांना पसायदान कळतं, भाव कळतो, पण वाणी कमजोर पडल्यामुळे ते बोलू शकत नाही. बुद्धिमान लोकांना अजिबात पसायदान कळत नाही. हा माझा अनुभव आहे. विश्वात्मके देवे हा जो शब्द आहे, हा शब्द आजपर्यंत महाराष्ट्राला कळालेला नाही बुद्धिमान लोकांना. कारण की विश्वात्मक देव ही संकल्पना केली असं समजतात, असं नाही आहे ते. बर. मुळात ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी आपल्या गुरूंनी माझ्याकडे सतत पाहावं म्हणून सांगितलेले. किंबहुना आघवे ग्रथन येण्याची भावे, तुम्ही संती भावे सन्मुख सदा. ज्ञानोबांनी साधू संतांना एक आव्हान केलेलं आहे, जगाच्या नादी न लागता आपलं ध्येय गाठत असताना जगाला जर फायदा झाला तर हरकत नाही. कुठल्याही साधूने जगाच्या नादी लागू नये, हा आदेश आहे. मग जगाचं कल्याण कसं होईल? हो ना. ज्ञानोबा म्हणतात पहिलं तुमचं करा.
तुम्ही समुद्र व्हा. म्हणून निघालेली जी गंगा आहेत ती समुद्राला जात असताना तिच्या जवळचे जे पादप आहेत, झाडं आहेत, त्यांना ती जल देऊ शकते. पण जल देण्यासाठी गंगा आलेली नाही. साधूच्या ज्ञानेश्वरीच्या सहवासात येणारे बुद्धिमंत ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेऊ शकतात. बरोबर. पण ज्ञानेश्वरी ही श्रीगुरूंसाठी आहे. बर. त्यांना तो शब्द वापरलेला आहे, विश्वात्मके देवे म्हणजे माझे श्रीगुरू. आणि सगळ्या महाराष्ट्राच्या साहित्यिकांनी लोकांनी विश्वात्मक देवे म्हणून एक कल्पना केली विश्वात्मक देवाची. पसायदानमध्येच उत्तर आहे याचं. बर बर. आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे. आणि शेवटची ओवी बघा, येत म्हणे श्री विश्वेश्वराव. आणि माऊलींचं एक वैशिष्ट्य आहे, एक शब्द डबल नाही वापरत. देव शब्द वापरला, खाली ईश शब्द वापरला, अर्थ एकच आहे दोघांचा. पण राव शब्द हा माणसासाठी. विश्वेश राव. देवाला राव कसं काय म्हणणार ते? आणि ते म्हणाले, हे तर म्हणे जे माझे श्रीगुरु विश्वात्मक देव आहेत ते म्हणाले, विश्वेश्वराव हा होईल दान पसाव. तुझी इच्छा आहे ना, हा प्रसाद दान होईल. आणि गुरु बोलल्यामुळे गुरुने येणे वरे ज्ञानदेव. कुठलाच देव नाही इथे, श्रीगुरूच विश्वात्मक आहेत. श्रीगुरूंनी, आता तुम्हाला मी एक उलटा प्रश्न विचारतो, मुलाला सरळ दूध पाजले आईने, तो इतरांना किती आई म्हणला तर ती सख्खी आई ती वेगळीच असते. ती तुम्हाला ज्ञान दिले गुरुनी, तुम्ही जगाला गुरु मानण्याची गरज नाही तुम्हाला. एकच व्यक्ती देव पण आहे तुमच्यासाठी, गुरु पण आहेत. म्हणून ही एक निष्ठता ज्ञानोबरायामध्ये. त्या एक निष्ठेचा शब्द आहे विश्वात्मक देव. आणि हा जो यज्ञ आहे तो गुरु पुढे झालेला आहे. पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत प्रत्येक ओवीला गुरु साक्षी आहे. खरं, बरोबर. आणि जर तुम्ही माझ्या बोलण्याने आताच्या भाषेत बोलतो, कीर्तन झालं, व्याख्यान झालं, जाताना प्रसाद द्या, ते पाकिट असतं. तसं मी तुमच्या पुढे प्रवचन केलं, मला प्रसाद द्या, ते प्रसाद दान आहे. अच्छा, हा झाला त्याचा इतिहास. जो तुमचा प्रश्न आहे की यातून समाजबोध काय होतो, उत्तर पहा. भूता परस्पडे परो मैत्र जीवा. आणि ही मैत्र पण आपल्याला कळतं. युरोप खंड जो आहे तिथं 22 देश आहेत. एकाने विजा दिला तर 22 देशात जाता येतं. 22 विजे घेता येत नाहीत. भूता परस्पडे परो मैत्र जीवांचे. आणि जिथं मैत्र नाही तिथं युद्ध आहे, बलात्कार आहेत, लुटालूट आहेत. अहो विचार करा, ज्या माणसाने आयुष्यातून कमवलेले आहेत, उद्ध्वस्त होताना तो पाहतो, तो काय ज्ञानावर विश्वास ठेवेल, ईश्वरावर विश्वास ठेवेल. यासाठी संत वाङ्मय वाचलं तर कदाचित जे अशा पद्धतीने विचित्र मार्गाला लागलेले आहेत त्यांना. नाही, एक लक्षात ठेवा, गरीब लोक युद्ध नाही करत. ज्यांच्या आकांक्षा अहंकार मोठा आहे ते युद्ध लादतात शब्द वापर लादतात. आणि स्वसंरक्षणासाठी युद्ध करावं लागतं. मी रस्त्याने चाललेलो आहे, मी कुणाला त्रास देत नाहीये. पण ज्ञानेश्वरीचा सिद्धांत आहे, तुमच्या अंगावर आल्यानंतर तुम्ही तिथं सौजन्य दाखवू नका. तुमचा जीव महत्वाचा आहे. तुम्ही शिल्लक राहा. आणि खूप सुंदर शब्द आहे, महावाक्य माझ्या दृष्टीने, आपुली आपण करा सोडवण. वा. जाता जाता अजून एक रहस्य सांगून जातो. एकांत म्हणजे काय, तुमच्यापासून लांब राहणे. माझ्या बुद्धीमध्ये सतत तुम्ही काही ना काहीतरी होताय. पूर्वी माणसं कानात होतायची, आता मोबाईलमधून आपल्या मनापर्यंत चाललेत. वेळ नष्ट होतो, तारुण्य नष्ट होतं. एका ठिकाणी बसल्यामुळे डोळे खराब होतात, प्रकृती खराब होते. किती नुकसान आहेत. म्हणून संत एकांतात जातात, म्हणून गाथा निर्माण झाला. भेटायलाच कुणी येत नाही ना महाराज. तुमच्या चिंतनामध्ये विक्षेप न होणं हे तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. खरं आहे. वेगळ्या भाषेत बोलायचं ठरलं, तुम्ही न्यायालयामध्ये गेलात किंवा डॉक्टरकडे गेलात तर त्यांच्यापासून सुटका करून घेणं हे मुख्य आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे.
तसं ज्ञानोबराय म्हणतात कोणत्याच गुरुच्या नादी लागायचं नाही, कोणत्याच संतांच्या नादी लागायचं नाही. या जगात केवळ आणि केवळ ज्ञान श्रेष्ठ आहेत. वा. ज्ञानासाठी मेहनत करा, पुस्तकं वाचा, तुम्ही निर्णायक व्हा आणि मग तुम्ही निर्णय घ्या. ज्ञानेश्वरीतनं आपली आपण सोडवणूक करून घ्या करून असं घ्या. म्हटलंय. पहिलं तुम्ही ज्ञानी व्हा, हा. मग सोडवणूक करून घ्या. लहान मूल विचार नाही करू शकत, मग आपण त्याला शाळेत पाठवतो, ते प्रौढ होतं. तसं तुम्ही एकदम ज्ञानेश्वरीत आल्यानंतर विचार करू शकत नाही जीवनाबद्दल, अगोदर ती शिकवते. आता एकदम साध्या भाषेत बोलतो, तुम्हाला कोणी फसवू शकत नाहीत, तुम्हाला तत्वज्ञान माहिती आहे. हेच मानवी जीवनातला लाभ आहे. तुम्हाला कशाही पद्धतीने न फसवणं, वा. एवढं जरी साध्य झालं ज्ञानेश्वरीतून, तुम्ही जिंकलात. आणि ह्या सगळ्याची सुरुवात लहान वयापासूनच झाली पाहिजे असंही आपल्याला वाटतं ना. म्हणूनच आपण ह्या सांप्रदायिक शिक्षणाची सुरुवातही या विद्यापीठाची नाही. केलेली आहे. तो आपला भारतीय संस्कृतीचा नाईलाज आहे. लहानपणी जर तुम्ही संस्कृत शिकला तरच तुम्हाला ते येतं. त्याला आपण संस्कार म्हणतो. बरोबर. 50व्या वर्षी तुम्ही लघुसिद्धांत शिकायला गेलात तर तुम्हाला प्रत्याहार काय आहेत आणि सूत्र काय आहे ते कळणारच नाही तुम्हाला. खरंय. कारण की कोरी बुद्धी लवकर सिद्धांत ग्रहण करते. ज्ञानेश्वरी आता मला सुद्धा जे मिळालेलं आहे ते जन्मजात बालकडू आहेत म्हणून मला मिळालेलं आहे ते. अगदी खरं. पण तिथंच थांबलेलो नाही मी. एका ओवीला 2-2, 3-3 वर्ष लागतात सोडवायला. सुटले असं माझं मत आहे. माऊलीचं मत आहे का नाही मला नाही माहिती. अगदी बरोबर आहे. पण मला ती ओवी समाधान देऊन गेली. आणि तेच ज्ञानाचं समाधान हे चिरकाल टिकणारं असतं. खरं. तुम्हाला एक वेळ जेवण दिलं तर तुम्ही एक 6 तास खुश राहाल, पण बौद्धिक जेवण दिलं तर तुम्ही आयुष्यभर खुश राहाल. ती ज्ञानेश्वरी माऊली देते. अगदी बरोबर आहे. मला हरिभक्तपरायण मामासाहेब दांडेकरांचं एक वाक्य या संदर्भात आठवलं की ते म्हणायचे की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ चोथा झालेल्या पेन्शनरांसाठी नसून ज्यांचं रक्त सळसळतं आहे अशा तरुणांसाठी आहे. त्यांना जास्त धोका आहे भविष्यामध्ये, म्हणून त्यांनी आपलं कंट्रोल करावं, स्वतःला नियंत्रित करून योग्य ठिकाणी ऊर्जा जावी. ज्यांना पापच करता येत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे. की बरोबर आहे. अगदी खरं आहे. पुण्य करणं हा नंतरचा विषय. चूक सुद्धा करू शकत नाही म्हातारा माणूस, असहाय्य झालेला असतो. त्यांच्यासाठी नाहीच, कारण ते जीवनाचा अस्त येतो. जीवनाच्या उदयाला जर ज्ञान मिळालं तुम्हाला तर तुम्ही संपूर्ण विश्व आनंदाचे डोही आनंद तरंग आहे. वा वा. शास्त्रीजींचे हे विचार आपण असेच पुढे घेणार आहोत समजावून, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. हॅलो सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय की संत वाङ्मय आणि त्याची आधुनिक उपयुक्तता नेमकी कशी असू शकते या संदर्भात. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत हरिभक्तपरायण नामदेव महाराज शास्त्रीजी. संस्कृत ही प्राचीन काळापासून आपण देववाणी म्हणून तिचा गौरव करतो, पण आधुनिक काळामध्ये काहींच्या मताप्रमाणे आता ती मृत भाषा झालेली आहे. तर या दोन टोकाच्या भूमिका संस्कृत भाषेबद्दल आपण जेव्हा बघतो तर ह्या संस्कृतचं महत्त्व आणि त्यातनं मिळणाऱ्या संस्कारांचं महत्त्व जर पटवायचं असेल तर आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो, मृत भाषा आहे असं कोण म्हणतं? कारण काही लोकांच्या मताप्रमाणे जी व्यवहारात बोलली जात नाही ती भाषा व्यवहारात नसते ती. काही लोक काहीही बोलतात. मृत भाषा नाही, ती पूर्ण भाषा आहे. ज्या भाषेमध्ये विकासाला जागा आहे पण विकास ज्याचा पूर्ण झालेला आहे ती भाषा म्हणजे संस्कृत भाषा आहे. कारण की इंग्रजी अजून डेव्हलप होते. हजारो भाषेतले शब्द तिच्यामध्ये येऊन इंग्रजी भाषा होते. आपल्यामध्ये आता इथेच भांडारकर इन्स्टिट्यूट आहेत, त्याच्या 12 खड्या संपलेले आहेत आत्ताशी. म्हणजे स्वर 2 कोटी शब्द तयार झालेले आहेत. आ ई पासून होणारे शब्द कोणत्या भाषेमध्ये 2 कोटी शब्द आहेत? अजून तर तुमचे व्यंजन यायचे राहिलेले आहेत. म्हणजे तुम्ही कल्पना करा की ऋषी मुनींनी जे टेक्निक दिली तुम्हाला त्याच्यातून तुम्ही काही तिला एक 2 भाषेतला फरक सांगतो तुम्हाला. आपण व्हॉट इज युअर नेम विचारतो, संस्कृतमध्ये आपण असं विचारतो किम नाम तव.
आता नाम किम तो म्हटलं तर अर्थ बदलत नाही. नाही. किम नाम तो म्हटलं तरी अर्थ बदलत नाही. नाम किम तव तरी अर्थ बदलत नाही. व्हॉट इज युअर नेमचं करा बरं तुम्ही उलट सुलट. काही शक्य आपण मूर्खात निघतो. नेम व्हॉट इज युअर म्हटल्यावर कसं वाटेल तुम्हाला? म्हणजे तुम्ही अंधश्रद्धेने चालणारी माणसं आहेत. असंच म्हणा व्हॉट इज युअर नेम. आमच्यात असं नाही ना. भाषा अशी संस्कृत भाषा किम नाम तव तव नाम किम नाम किम अर्थ बदलत नाही. ही ऋषींची ताकद आहे. संस्कार केलेली भाषा म्हणजे संस्कृत भाषा. आणि ते संस्कार नसलेली माणसं म्हणतात मृत भाषा. अगदी महत्वाचं आहे. पण बघा ना शास्त्रीजी, असा एक प्रश्न येतो की इतकी ढासळती मूल्य आपण बघतोय. ढासळत नाहीये काही. मूल्यवान तुम्हाला काय वाटतं? हे क्रायटेरिया हा परिवर्तनशील संसार आहे. परिवर्तनशील संसारामध्ये चक्रार पंक्तीरिव गच्छति भाग्य पंक्ती. सतत कोणतीही गोष्ट सेंट्रल स्थानी नसते. हे या सृष्टीचा नियम आहे. कधी काळी संस्कृत होते तर इंग्रजीला मान नव्हता. बरोबर आहे. आणि इंग्रजीला आज मान आहेत. कधी काळी हा पण मान निघून जातो. कारण की युरोपचे लोक जे 25 किलोमीटर अंतरावरती इंग्रजी बोलत नाहीत. भारतातल्या लोकांना विशेष वाटतं काहीतरी. केवळ भाषाच विशेष वाटते असं नाही. त्यांना कपडे विशेष वाटतात विदेशातले. जेवण विदेशातलं वाटतं. हात न धुता काटेने खाल्लेलं विशेष वाटतं. म्हणजे त्यांच्याविषयी एवढं कुठं गंभीरतेने विचार करायचा आपण. पण मग तत्वनिष्ठ माणसाने स्वतःला नैतिक आधार कसा देऊन घ्यायचा? ज्ञानेश्वरीमुळे. आता याच्यात एक बुद्धिमान आणि बुद्धिमंत हा जो मागच्या वेळेसचा प्रश्न होता त्याला मी पुढे घेतो. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन युद्धाला तयार होतो. आणि भगवंत थोडे खोडील आहेत. त्यांना असं वाटतं की एकदम मोठं युद्ध करायला नको. पहिलाच दिवस आहे. छोटे 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 मारल्यानंतर अंग गरम झाल्यानंतर अर्जुन रडेल. म्हणून एक साध्या लोकांजवळ रथ उभा केला. आणि साधे लोक पाहिल्याबरोबर बुद्धिमंताचा अहंकार जागा झाला. तो अर्जुन. आणि मग ते देवाला बोलायला सुरुवात केली. कैर्मया सहयोद्धव्यम. मी कोणाशी बोलावं, कोणाला वेळ द्यावा, माझ्या बोलण्याची लायकी आहे का नाही, हे शब्द रोज ऐकतो आपण. 5000 वर्षापूर्वीचा श्लोक आहे. कैर्मया सहयोद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे. बरोबर. देवा तुला काय कळतं का नाही कुठेही येऊन उभी राहायला. माऊलीची ओवी फार सुंदर याच्यावर. माऊली या म्हणजे अर्जुनाच्या अहंकाराला असं वेगळ्या पद्धतीने मानतात. येत आले असती आघवे परी कवनीसी म्या बोलावे, हे रणी लागे पहावे म्हणून या. माझं इम्प्रेशन आहे. मी कोणाबरोबर बोलावं, कोणाबरोबर बसावं याच्यात तर आजचे लोक गेलेत ना. स्टेटस म्हणजे काय करतात लोक. अमुकच एक घड्याळ पाहिजे, अमुकच एक कपडे पाहिजेत, अमुकच एक हे पाहिजे, अमुकच एक गाडीचा सिम्बॉल पाहिजेत. अरे ते गाडी बनवण्याकडे किती गाड्या आहेत. अगदी खरं. आणि इथे कृष्ण टाचणी देतात फुग्याला. तुला नाही करायचं नाही याच्याबरोबर युद्ध. भीष्म द्रोण प्रमुखता त्यांच्या समोर. मग घाबरला. बुद्धिमान लोक फार पळपुटे असतात. आजही कुठलाही बुद्धिमान युद्धाच्या ठिकाणी मिलिटरीमध्ये भरती नाही होतो. क्रिकेटरला ज्यावेळेस हे लोक सांगतात की असा चेंडू मारायला पाहिजेत, त्या फास्ट बॉलरवर उभा राहून दाखव ना तू. जो सामना करतोय संकटाचा आणि युद्धाचा त्याची मानसिकता महत्वाची, त्याची तयारी महत्वाची. पूर्ण अज्ञानी लोक श्रद्धा ठेवतात, पूर्ण झालेली लोक श्रद्धावान असतात. ही जी मिडल क्लास आहे ना, इकडेही पहा तिकडेही पहा, तो श्रद्धाही ठेवतो आणि संशयही घेतो. हे मिश्रण जे आहे ना ते दुःखाला कारणीभूत आहे. एक तर पूर्ण संशयी असा, ज्ञान तुमचा संशय दुरुस्त करेल. वा. नाही तर पूर्ण श्रद्धाळू असा. तुमचं जे द्वंद्व मधलेच अडकलेत, याला द्वंद्व म्हणतात संस्कृतमध्ये. आणि द्वंद्व मोह, द्वंद्व इथेच करू का नको करू, कन्फ्युजन. शास्त्रीजी, तुम्ही समाज माध्यमांमध्ये सुद्धा बरेच ऍक्टिव्ह आहात. हो. तर ह्या सगळ्या आपल्या जनप्रबोधनाच्या, लोकप्रबोधनाच्या कार्यामध्ये या समाज माध्यमांचा कितपत उपयोग होतो आणि झाला पाहिजे? माझं सोशल अकाउंट नाहीच आहे कुठं. बर. कशावरही नसतो. माझे व्हिडिओज आहेत समाज माध्यमावर, पण ते त्या लोकांनी टाकलेले आहेत. मी कधीही समाज माध्यम पाहत नाही. मी माझं स्वतःचं फक्त ऐकत असतो जर मला एखादा पॉईंट हवा असला. कारण की
धाराप्रवाह पद्धतीने मी बोलून गेलेलो असतो. कधी कधी त्यातल्या काही दोष आहेत का, काय आहेत का, निरीक्षण म्हणून मी माझी ज्ञानेश्वरी ऐकतो, याच्यावर काही संशय नाही. जर तुमच्या ज्ञानाला उत्क्रांतिकारक समाज माध्यमं असतील, हरकत नाही काही. पण पुस्तक वाचण्याला आजपर्यंत पर्याय नाही. वा, फार महत्वाचा मुद्दा आहे. जगातला कोणताही व्यक्ती असो, IITचा असो, IPSचा असो, IS असो, तो सोशल माध्यमातून IS होत नाही. पुस्तक वाचनाला जगात ज्ञान मिळवायचं तर पर्याय नाही. तसंच आपल्या समस्या जर सगळ्या ज्या भेडसावत आहेत त्या सोडवायच्या असतील तर ज्ञानेश्वरीला पर्याय नाही. ज्ञानेश्वरी मन मजबूत करते. समस्या संतापुढेही आहेत, माझ्या पुढे आहेत तर लोकांच्या पुढे आहेत, त्या प्रभावी आहेत का नाही हे जास्त महत्वाचं आहे. समस्येपेक्षा जर तुमचं उत्तर मोठं असेल, समस्या हिरमुसून जाते. वा वा, सुंदर सुंदर. शास्त्रीजी, तुमचं रसाळ वाणी आमच्यासाठी श्रवण सुखाची पर्वणी असं म्हणायला हरकत नाही. पण कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण येतोय आणि या सगळ्या संदर्भामध्ये आमच्या प्रेक्षकांना तुम्ही एक असा संदेश देऊ शकता का, की द्यावा अशी एक विनंती आहे, की या सगळ्या संत वाङ्मयाचा आणि आजच्या संपूर्ण जीवनाचा आपण कशी नेमकी मेळ आणि सांगड घालू शकतो? ज्ञानेश्वरीसाठी वाचू नका, आपल्यासाठी ज्ञानेश्वरी वाचा. संतांसाठी ज्ञानेश्वरी नका वाचू, ते पूर्ण आहेत. पण स्वतःसाठी ज्ञानेश्वरी वाचा. जेवढ्या समस्या असतील शांत होतील. प्रेक्षक हो, असं म्हणतात की संत वाङ्मय किंवा भारतीय परंपरा, भारतीय तत्वज्ञान, अध्यात्म हे जर आपण काळजीपूर्वक त्याचं वाचन केलं तर त्यातनं आपल्या सर्व समस्यांना उत्तरं मिळतील. मला तर असं वाटतं की हे सगळं अध्यात्म किंवा संत वाङ्मय जे आहे ते परिस्थितीचं नसून मनस्थितीचं शास्त्र आहे. आणि आपली मनस्थिती जर सुधारायची असेल तर ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. हे शास्त्रीजींनी आता आपल्याला अनेक विविध उदाहरणातनं, पुराव्यातनं आणि दाखल्यातनं पटवून दिलं. आजच्या या कार्यक्रमाचं फलित असं म्हणावं लागेल की ज्या वेळेला आपल्याला ज्ञानेश्वरी वाचण्याची प्रवृत्ती होईल आणि आपण मन लावून आपल्यासाठी ती ज्ञानेश्वरी वाचू, तेच या कार्यक्रमाचं फलित असेल असं मला वाटतं. शास्त्रीजी, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात आणि आमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना खूप सविस्तर आणि छान उत्तरं दिलीत. त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं मी आपले मनपूर्वक आभार मानते.